अभिजित यांच्याकडनं थोड्याच वेळात पुन्हा एकदा काय सध्या माहोल आहे नाशिकमध्ये ते जाणून घ्यायचं आहे। मात्र आपण ही दृश्य पाहतोय ती मुंबईतली दृश्य आहेत आणि सध्या मुंबईत जंगी सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे, कारण अवघा काही क्षण राहिलेले आहेत, काही मिनिटं राहिलेली आहेत 2024 हे वर्ष संपण्यासाठी। पुण्यात काय माहोल आहे थेट जाणून घेऊयात। जे प्रतिनिधी सध्या पुण्यातनं या संदर्भातले अपडेट देतात। पुण्यात कसं सेलिब्रेशन सुरू आहे? सचिन, कसं सेलिब्रेशन सुरू आहे पुण्यात? पुन्हा एकदा जाऊयात पुण्यातनं नाशिकला काय माहोल आहे जाणून घेऊयात। अभिजित, सध्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे सगळीकडेच, मुंबई पुण्यात, नाशिकमध्ये कसं वातावरण आहे? मी सध्या नाशिकच्या रामकुंडावर आहे। खरं तर गुलाबी थंडी सध्या नाशिकमध्ये पडली आहे, मात्र या थंडीच्या माहोलमध्ये देखील नाशिककर मोठ्या संख्येने रामकुंडावर या ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळतील। अगदी पुढच्या काही वेळामध्ये आता रामकुंडावर या ठिकाणी नाशिककरांकडून पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून सहस्त्र दिवे या ठिकाणी गोदा घाटावर लावले जाणार आहेत आणि नाशिकच्या प्रसिद्ध अशा ढोल पथकाच्या तालावर या ठिकाणी नाशिककर आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करतील। नाशिक हे मंदिरांचं शहर आहे, धार्मिक पर्यटनाची राज्यातली राजधानी अशी नाशिकची ओळख आहे। त्यामुळे नाशिकमध्ये दरवर्षी अशाच पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने नाशिककर नवीन वर्षाचं स्वागत करतात। आज देखील तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने अगदी महिला असतील, अगदी कुटुंबियांसमवेत खरं आणि धार्मिक वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळतं। सचिन जाधव पुण्यातनं अपडेट्स देतील। सचिन, पुण्यात कसं सेलिब्रेशन सुरू झालंय? नक्कीच आपण पाहतोय की काही वेळामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरी सज्ज झालेले आहेत। पुण्यातील मी सध्या फर्ग्युसन रस्त्यावरती आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने तरुणाई जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे आणि जो नवीन वर्षाचा जल्लोष आहे साजरा करण्यासाठी सगळे या ठिकाणी एकवटलेले आहेत। पुण्यातील खरं तर नेहमी हा गजबजलेला रस्ता असतो फर्ग्युसन रस्ता, मात्र यावेळेस वाहतूक पोलिसांच्या वतीने हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण हे सगळं सेलिब्रेशन पाहतोय। हजारोच्या संख्येने पुणेकर जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत। अवघे काही मिनिटांचा कालावधी आहे आणि त्यानंतर खरं तर नवीन वर्षाचं स्वागत होणार आहे आणि त्यानंतर खरं तर सगळे पुणेकर जे आहेत त्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील या प्रसिद्ध असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावरती उतरलेले आहेत। एकूणच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन होत असतं, मात्र पुणेकरांची एक आगळीवेगळी स्टाईल आहे आणि पुण्यातला हा संपूर्ण रस्ता जो आहे तो खंडोजी बाबा चौकापासून ते संपूर्ण फर्ग्युसन कॉलेजच्या गेटपर्यंत बंद करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने हातात फुगे असतील किंवा वेगवेगळे जल्लोषाची साधनं असतील ते घेऊन नागरिक पुणेकर जे आहेत ते मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात प्रत्येक चौकामध्ये आहे। पोलिसांनी किंवा जिल्हा प्रशासनाने जी नियमावली घालून दिलेली होती त्या नियमावलीप्रमाणे खरं तर सगळं सेलिब्रेशन ठीक आहे। पुन्हा एकदा जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, गेटवे ऑफ इंडियावर सध्या तरुणाईची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय, रोषणाई करण्यात आलेली आहे, काय माहोल आहे? कारण आज पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला खुलं राहण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे।